पश्चिमेकडील अथांग सागर, तर पूर्वेकडे आभाळाशी स्पर्धा करणारे सह्याद्रीचे कडे, यामधील चिंचोळी पट्टी म्हणजे कोकण प्रदेश. कोकण म्हटलं की आठवतो नेत्र सुखद निसर्ग. डोळ्यांसमोर उभे राहतात उंच हिरवेगार डोंगर, नद्या, खाड्या आणि अथांग समुद्र. पावसाळ्यात घाट रस्त्यातून जाताना दिसणार कोकण म्हणजे हिरवाईचं एक सुंदर स्वप्नच. डोंगराच्या उतारावर टप्प्याने असणारी भात शेती कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत असते. या सर्व निसर्गाच्या समृद्धी सोबतच कोकणातील काही गावांना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. यातीलच एक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात असलेले सोनवडे तर्फे कळसुली हे गाव. आज आपण याच गावाबद्दल जाणून घेत येथील स्थित श्रद्धास्थान श्रीदेव लिंग रवळनाथ देवस्थानाबाबत लाईव्ह इन महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्याचं औचित्य साधून श्री लिंग रवळनाथ देवाचा महिमा सांगणारी विशेष आख्यायिका पाहणार आहोत. असं सुंदर असं गाव, त्याचं सोनवडे हे नाव. या गावात वास्तव्यास श्री लिंग रवळनाथ देव. त्रिवार वंदन करता चरणी पडे अवघ्या या संसारी, माझ्या लिंग रवळनाथ देवाची सावली. श्रीदेव लिंगेश्वर नमो नमः, श्रीदेव रवळनाथ नमो नमः. सोनवडे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. जाणकारांच्या माहितीनुसार शिवकालीन नूरसिंहगड म्हणजेच सोनगड, या गडामुळे या गावाला ऐतिहासिक दर्जा प्राप्त झाला आहे व या गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सोनवडे, घाडीगाव, दुर्गानगर असे 3 महसुली गाव असलेला 12 वाड्यांचा सुमारे 3,500 लोकसंख्या असलेला भला मोठा असा सोनवडे तर्फ कळसुली हा गाव कुडाळ तालुक्याच्या अगदी सीमेवर सोनगडाच्या पायथ्याशी अगदी रमणीय असं कुडाळ शहरापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर तर कणकवली शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. या गावावर निसर्गानं मुक्त हस्त उधळण केलेली असल्याने हे गाव निसर्ग संपन्न तर आहेच, पण सर्व सुख सोयींयुक्त असंच आहे. गावात स्वतंत्र ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, विविध कार्यकारी सेवा सोसायटी ह्या सर्व सुखसोयी असल्यामुळे शासकीय कामासाठी ग्रामस्थांना बाहेर गावी जावं लागत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांमध्ये या गावाचं नाव आवर्जून घेतलं जातं. सोनगडावर आजही जीर्ण झालेल्या अवस्थेत किल्ल्याचे बुरुज, तोफा पाहावयास मिळतात. या गडाचं संरक्षण व्हावं, गड नामशेष होऊ नये यासाठी शासन दरबारी प्रयत्न चालू आहेत. श्रीदेव लिंगेश्वर देवस्थान हे पुरातन काळापासून चालत आलेलं देवस्थान आहे. सुमारे 400 वर्षांपूर्वी श्रीदेव लिंग रवळनाथ पंचायतन देवतांच्या मंदिराची सध्या ठिकाणी उभारणी करून स्थापना करण्यात आली. त्यापूर्वी श्री लिंग रवळनाथ पंचायतन देवस्थान हे सोनगडावर स्थित होतं. जाणकारांच्या माहितीनुसार श्रीदेव लिंगेश्वर पंचायतन देवस्थान स्थित असलेला सोनगड किल्ला गाव वस्तीपासून लांब असल्यामुळे रोज त्या ठिकाणी जाऊन देवाची नित्य नियमाने पूजा अर्चा करणं शक्य होत नसल्यामुळे त्यावेळी देवाच्या राजी खुशीने मानकरी व गावकरी यांनी श्रीदेव लिंगेश्वर मंदिराची सध्या ठिकाणी स्थापना केली असावी. हे वैभवशाली देवस्थान असून श्रीदेव लिंगेश्वराचा महिमा सर्व दूर पसरलेला आहे. श्रीदेव लिंगेश्वर मंदिर व पंचायत गावच्या मध्यभागी अगदी घोडगे सोनवडे मार्गावर स्थित असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांचं ते आश्रयस्थान बनले आहे. 2001 पूर्वी श्री लिंगेश्वर देवाचं व इतर पंचायतन देवतांची देवालये ही लाकडी, नळ्यांचे उतरते छप्पर व मातीच्या भिंती असलेली देवालये होती. त्यावेळी ही देवालये जीर्ण झाल्याने मंदिर पुन्हा बांधणीचा संकल्प देवस्थानच्या सर्व मानकरी, सोनवडे ग्रामविकास मंडळ मुंबई व गावकरी चाकरमानी यांनी केला. श्रीदेव लिंगेश्वर पंचायतन देवस्थानातील सर्व देवतांच्या देवालयांच्या बांधणीला सन 2000 मध्ये सुरुवात करण्यात आली व 2001 मध्ये नूतन मंदिर उभारणीचे काम पूर्णत्वास आले. सोनवडे ग्रामविकास मंडळ मुंबईचे त्यावेळीचे अध्यक्ष शिवाजी गावडे व पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने व सोनवडे गावचे सुपुत्र श्री बाळासाहेब काजरेकर यांच्या विशेष सहकार्यातून मानकरी व गावकरी
सोनवडे ग्रामविकास मंडळ मुंबई तसेच लोकसहभागातून मंदिर उभारणीचे काम निर्विघ्नपणे पूर्णत्वास आले। त्यावेळी जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमास परमपूज्य श्री काका महाराजांची उपस्थिती गावच्या लोकांसाठी खूप महत्वाची होती। हेमाडपंथी काळात जशी मंदिरांची रचना असायची त्याचप्रमाणे अद्यापही सभागृह, अहेर व गर्भगृह, लाकडी कौलारू, उतरते छप्पर व चाराच्या भिंती अशीच या देवालयाची रचना ठेवण्यात आली आहे। थोडा आधुनिक पद्धतीचा वापर करून मंदिर सुशोभित करण्यात आले आहे। मंदिरात प्रवेश केल्यावर मन कसं मंत्रमुग्ध होऊन जातं। असं वाटतं तासन तास देवाचं नामस्मरण करत तिथेच बसून राहावं। पुरातन काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरा या गावाने आजही जपल्या आहेत, जोपासल्या आहेत। तसंच सोनवडे ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्या माध्यमातून दर 2 वर्षांनी श्री ग्रामदेवतेच्या मंदिरात सत्यनारायणाची महापूजा व मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जातात। या कार्यक्रमांसाठी संपूर्ण गाव एकवटतो। सर्व लोकांना एका छताखाली एकत्र आणण्यासाठी सोनवडे ग्रामविकास मंडळ मुंबई असे हे उपक्रम राबवत असतात। श्रीदेव लिंगेश्वराचा महिमा अगाध आहे। 12-5 राठीचे जागृत हे देवस्थान असून नवसाला पावणारा, हाकेला धावणारा अशी श्रीदेव लिंगेश्वराची ख्याती सर्व दूर पसरलेली आहे। श्रीदेव लिंगेश्वराचे स्वरूप अत्यंत जाज्वल्य, सोवळं, सात्विक आणि सोज्वळ असून इथे प्रत्येकाच्या मनात या देवस्थानाबद्दल आदर आहे। देव लिंगेश्वर सर्वांना सुख, सौख्य, समृद्धी प्रदान करून अभय देणार आहे। या देवाच्या सेवेने, श्रद्धायुक्त उपासनेने कित्येकांची दुःखे मिटली आहेत, इच्छित मनोरथ पूर्ण झाले आहेत। अशी कित्येक जिवंत उदाहरणं आहेत। भाविकांच्या मनातील इच्छा, इथे बोललेले नवस हे पूर्ण होतातच। त्यामुळे 12ही महिने इथे दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी वर्दळ पाहावयास मिळते। सोनवडे ग्रामस्थांच्या वतीने आमच्या या ग्राम मंदिरांचा 25वा वर्धापन दिन सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने, चाकरमान्यांच्या सहकार्याने, येथील मानकऱ्यांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदाने 16 मे आणि 17 मे रोजी साजरा करण्यात आला। खरोखरच या गावच्या लोकांना मी धन्यवाद देतो की प्रत्येकाचा सहभाग असा होता की आपल्या घरातच हा कार्यक्रम आहे आणि सकाळच्या नाश्त्यापासून संध्याकाळच्या शेवटच्या कार्यक्रमापर्यंत प्रत्येकाच्या घरातील व्यक्तींची उपस्थिती एकदम चांगल्या प्रकारे होती आणि त्यामुळेच आम्हाला चाकरमान्यांना पण या गावाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होताना खरोखरच आनंद होतो। आणि आमचे जे सगळे सहकारी आहेत, आमचे इथले जे ग्रामस्थ आहेत, ते प्रत्येकजण एकमेकाच्या विचाराने, आमचे जे मानकरी आहेत ते पण सर्वजण एकमेकाच्या विचाराने सर्वच कार्यक्रम नेहमीच पार पाडतात। हा कार्यक्रम तर 25 वर्ष मंदिराला झाली आणि सगळ्यांनी मोठ्या आनंदाने, उत्साहाने आणि आपल्या घरातील एखादा कार्यक्रम आहे असा सहभाग घेऊन पार पाडला। त्याबद्दल सर्वांचं खरोखरच आभार मानावं लागेल आणि सर्वांना अशी चांगली बुद्धी परमेश्वर या ग्रामदेवता देऊन येणारा पुढचं 50वं वर्ष पण आम्हाला आनंदाने आणि सगळ्यांच्या उपस्थितीत साजरा करता यावा अशीच या ईश्वरचरणी, या ग्रामदेवतेच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो। श्रीदेव लिंग रवळनाथ हे सोनवडे गावचं ग्रामदैवत असून त्याचबरोबर श्रीदेव गांगो, श्रीदेव भैरवनाथ, श्रीदेवी विठ्ठलादेवी, श्रीदेव ब्राह्मण, श्रीदेव दांडेकर ही सोनवडे गावच्या पंचायतनामधील महत्वाची देवस्थानं आहेत। श्रीदेव लिंगेश्वर मंदिराच्या गर्भगृहात श्री लिंग देवतेची पाषाणी मूर्ती असून त्याच्यासोबत श्री बाराचा पूर्वज देवाचं देखील स्थान आहे। याच मंदिराच्या अहेर या भागात पंचधातूंची नंदीची मूर्ती असून सभा मंडपात श्री गणेश व देवी लक्ष्मी मातेची पंचधातूच्या मूर्त्या आहेत। श्रीदेव रवळनाथाच्या मंदिरात सभागृहात श्री रवळनाथाची पंचधातूची मूर्ती असून त्याच्यासोबतच श्रीदेवी काळकाई, श्रीदेवी नवलाई, श्रीदेवी पावणाई, श्रीदेव चारचाई, श्रीदेव बोरचाई या परिवार देवतांची पंचधातूंच्या मूर्त्या आहेत। याच मंदिराच्या अहेर या भागात पंचधातूची नंदीची मूर्ती असून सभा मंडपात स्वामी समर्थ
व हनुमान या देवतांचे आद्यस्थान आहे. श्री रवळनाथ देवतेचे या देवस्थानात महत्वाचे स्थान आहे. रवळनाथ मंदिराच्या उजव्या बाजूला श्रीदेव भैरवनाथाचे मंदिर असून त्याच्या अगदी समोर श्री ब्राह्मण देवतेचे स्थान आहे. श्री रवळनाथ मंदिराच्या डाव्या बाजूला श्री विठ्ठला देवी तर त्याला लागूनच श्रीदेव गांगो देवाचं मंदिर आहे. श्रीदेव गांगो व श्रीदेव घाडीवस या दोन्ही देवतांचं एकाच पाटावर आद्यस्थान आहे. श्रीदेव लिंगेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला 50 मीटरच्या अंतरावर श्री दांडेकर देवाचं स्थान आहे. श्रीदेव लिंगेश्वर, श्रीदेव ब्राह्मण व श्रीदेव गांगो या देवतांच्या दगडी पाषाणी मूर्त्या आहेत, तर बाकी देवतांच्या पंचधातूच्या मूर्त्या आहेत. त्याचबरोबर सोनवडे गावातील प्रत्येक वाडीत श्रीदेव महापुरुष व श्री गवळदेवाची देवालये आहेत. आणि एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या गावात गुरववाडीमध्ये गुरवस मंदिरामध्ये 40 कुटुंब एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. तसेच सोनवडे गावातील सर्व प्रमुख मानकरी, सोनवडे ग्रामविकास मंडळ मुंबई ग्रामस्थ, चाकरमानी, भक्तगण यांच्या सहकार्याने गावातील सर्व देवस्थानाचे कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरे केले जातात. श्रीदेव लिंग रवळनाथ पंचायतन देवस्थानामध्ये अनेक सण उत्सव रूढी परंपरेनुसार साजरे केले जातात. वर्षाची 12 वार्षिक श्रीदेव लिंगेश्वर मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी केली जातात. त्यामध्ये महाशिवरात्रीला 7 दिवसांचा हरिनाम सप्ताह, भजन कीर्तन, जागर करून साजरा केला जातो. नवरात्रोत्सवाला लिंगेश्वर मंदिरामध्ये घटस्थापना करून दशमीला दसरोत्सव साजरा केला जातो. त्याचबरोबर कृष्ण पक्ष मार्गशीर्ष षष्टीला श्री लिंगेश्वर देवाच्या वार्षिक जत्रोत्सव मोठ्या दिमाखात भावपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. हजारो भाविक जत्रोत्सवाला गर्दी करतात. 7 दिवसांचा शिमगोत्सव देखील मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. या सर्वच उत्सवांना पंचकृषीतील तसेच मुंबई, गोवा, पुणे येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवतात. यंदा श्री लिंग रवळनाथ पंचायतन देवतांच्या मंदिराच्या पुनर्बांधणीला 25 वर्ष पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. मोठ्या उत्साहात भावपूर्ण वातावरणात निर्विघ्नपणे तो सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ करून विद्युत रोषणाई करून सजवण्यात आला होता. या सोहळ्यानिमित्त गावात सर्वत्रच उत्साहाचं, आनंदाचं वातावरण पाहावयास मिळालं. शुक्रवार दिनांक 16 मे 2025 रोजी सकाळी मानकरी आणि गावकरी यांनी सर्व सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी देवतांना गाऱ्हाणे सांगणे केले व त्यानंतर भव्य सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी सकाळी 7 वाजता गाडीगावकर स्टॉपवर सर्व सोनवडे ग्रामस्थ, मानकरी एकत्र येऊन मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये लहान थोर सर्वांनीच सहभाग घेतला होता. वाजत गाजत नाचत ही मिरवणूक मंदिरापर्यंत काढण्यात आली. त्यानंतर सकाळी 8 वाजता ब्राह्मणांकडून नित्यपूजा, गाऱ्हाणे, पुण्यवचन करून धार्मिक विधींना सुरुवात करण्यात आली. लिंगेश्वर मंदिरामध्ये लघुरुद्र व राजोपचार पूजा, श्रींची महाआरती तसेच महानैवेद्य करून महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू झाला. असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला व सायंकाळी हळदी कुंकू समारंभ व महिलांसाठी विशेष स्पर्धा, श्री रवळनाथ प्रासादिक वारकरी भजन मंडळ घोटके यांचा हरिपाठ, गावातील शालेय विद्यार्थ्यांचा कलाविष्कार व डबलबारी भजनाचा जंगी सामना असे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. गेले 2 दिवस आपल्या ग्रामदेव श्रीदेव लिंग रवळनाथचा जो 25वा वर्धापन दिन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे, त्यानिमित्त मी सर्व भाविकांना आणि सर्व पाहुणे मंडळींना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या सोनवडे गाव श्रीश्रेष्ठ सोनवडे म्हणून ते प्रसिद्ध असलेलं हे प्राचीन आणि ऐतिहासिक असं सोनवडे गाव आहे. या सोनवडे गावामध्ये सर्व जे वार्षिक उत्सव असतात, सर्व उत्सव हे मोठ्या उत्साहात सर्व गुण्यागोविंदाने सर्व धर्मीय येऊन हे मोठ्या प्रमाणात साजरे करतात. म्हणून या गावाला श्रीक्षेत्र सोनवडे म्हणून असं ओळखलं जातं. पंचक्रोशीत जे या ठिकाणी वेगवेगळे विविध उत्सव होतात ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्सव होतात. या सोनवडे गावाला हे ऐतिहासिक आणि निसर्गसंपन्न असे हे गाव आहे. या सोनवडे गावामध्ये किल्ले सोनगड हा एक ऐतिहासिक किल्ला आहे.
आणि सोनवडे गाव येणाऱ्या काळात निश्चितपणे या सोनवडे गावातले जे महत्त्वाचे 2 मोठे महत्त्वाकांक्षी जे प्रकल्प आहेत, सोनवडे कोल्हापूर घाट रस्ता, त्याचप्रमाणे नरडे ममदाडी प्रकल्प, हा खरोखर गाव आता एका मोठ्या विकासाकडे या जिल्ह्यामध्ये एक प्रमुख पर्यटन क्षेत्रातलं एक विकसित गाव म्हणून निश्चित येणाऱ्या काळात असणार आहे। कारण या ठिकाणी निसर्ग पर्यटन आहे, ऐतिहासिक पर्यटन आहे, त्याचप्रमाणे कृषी पर्यटनाचंही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाव आहे। येणाऱ्या काळात या सोनवडे गावाचा विकास, सर्वांगीण विकास हा पर्यटनाच्या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि या गावातील या सोनवडे ग्राम विकास मंडळी मुंबई असेल, ग्रामपंचायत सोनवडे असेल आणि गावातल्या विविध संस्था असतील आणि सर्व ग्रामस्थ मिळून हे गाव प्रकाश होतात। निश्चितपणे या गावाचा सर्वांगीण विकास, गावातील सर्व रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणे उपलब्ध होणार आहेत। दुसऱ्या दिवशी शनिवार दिनांक 17 मे 2025 रोजी पहाटेला नित्यपूजा करून ब्राह्मणांकरवी होम हवन व बलिदान पूर्णाहुती सामूहिक गाराणे करून धार्मिक विधींची सांगता करण्यात आली। त्यानंतर महाआरती करून महानैवेद्याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घेतला। सायंकाळी ग्रामस्थांची भजन व नृत्याविष्कार असे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले होते। असा हा 2 दिवसीय भव्य दिव्य सोहळा पूर्ण सोनवडे मानकरी देवस्थान समिती, मुंबई समिती, ग्रामस्थ यांनी एकत्र येत गुण्या गोविंदानं साजरा केला। संपूर्ण सोहळा पाहण्यासारखा होता। श्रीदेव लिंग रवळनाथ देवस्थानाच्या वैभव संपन्न कालखंडापासून या देवाची कीर्ती सह्याद्रीच्या घाटापासून अरबी समुद्राच्या काठापर्यंत पसरलेली आहे। उत्सवाच्या निमित्ताने नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर परदेशात असणारा प्रत्येक सोनवडी रहिवासी येथील उत्सवाला न चुकता येतोच, पण या उत्सवाला परराज्यातून, राज्यातून, जिल्ह्यातून तसेच पंचकृषीतील हजारो भाविक दर्शनाला येऊन दर्शनाचा लाभ घेतात। खरोखरच 12-5 राठीच्या देवस्थानांची स्वयंशिस्तीची, स्वयंपूर्णतेची, सर्व घटकांना एका समान धाग्यात एकत्रित ठेवणाऱ्या सार्वभौमत्वाची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल। या गावात मला आणि पंचकृषीमध्ये जे.के. गुरुजी म्हणून ओळख माझी आहे। तर दरवर्षी महिलांचं हळदी कुंकू होतं
त्याप्रमाणे ह्या मंदिरात ह्या 25वा वर्धापन दिनानिमित्तही हळदी कुंकू देण्यात आलं. हळदी कुंकू हा जो कार्यक्रम आहे हा महिला आवर्जून करतात, पण त्या मागचं जी पौराणिक कथा आहे ही अशी एक कथा माझ्या वाचनात आलेली आहे की पहिलं हळदी कुंकू हे लक्ष्मीने घातलं होतं. त्याचं कारण असं झालं की लक्ष्मी ही सागराची कन्या असल्यामुळे सागरामध्ये हजारो रत्नांचा हा सागर, त्याला रत्नाकर म्हणतात, आणि या रत्नाकराची मुलगी लक्ष्मी आणि तिचं लग्न झालं विष्णू बरोबर, आणि त्यामुळे विष्णूने अमाप दागिने संपत्ती त्या लक्ष्मीला दिली. आणि लक्ष्मी आणि विष्णू सागरात राहत असल्यामुळे त्यांच्याकडे इतर देवदेवतांचं किंवा कोणाचं येणं जाणं नसायचं. लक्ष्मीला असं वाटायला लागलं एक दिवशी की जर मी एवढे दागिने माझ्याकडे आहे, मग हे दागिने काय कामाचे आहेत? जर ते दागिने कोणाला दाखवता येत नसतील, दागिने घालून मिरवता येत नसेल, तर मग या दागिन्यांचा उपयोग काय? म्हणून तिने आपल्या विष्णूकडे, नवऱ्याकडे त्याबद्दल तक्रार केली. आणि विष्णुदेव म्हणाले की तुला जर दागिने घालून मिरवायचं, दाखवायचं असेल तर तू आता हळदी कुंकू कर, जेणेकरून सगळ्या बायका या ठिकाणी येतील आणि आपले तुझे दागिने वगैरे बघतील. मग सगळ्या 33 कोटी देवतांच्या सर्वांच्या बायकांना निमंत्रित करण्यात आलं आणि सगळ्या बायका त्या ठिकाणी जमल्या आणि त्यांना बसण्याची व्यवस्था वगैरे, बसण्यासाठी आधुनिक म्हणजे चांगल्या प्रकारे खुर्च्या वगैरे ठेवलेल्या होत्या. परंतु त्या ठिकाणी महादेवाची पत्नी पार्वती हिला मात्र निमंत्रित करण्यात आलं नव्हतं. याचं कारण की तिच्याकडे दागदागिने संपत्ती नव्हती म्हणून तिला बोलवलं नव्हतं. म्हणून तरी पण ती पार्वती त्या हळदी कुंकूला गेली आणि त्या ठिकाणी तिच्याशी लक्ष्मी नीट बोललेली नाही, कारण तिच्या अंगावर दागिने नसल्यामुळे. आणि त्यानंतर मग सर्वांना हळदी कुंकू झालं आणि विष्णूने सांगितलं की तुम्ही त्या सगळ्या देवतांच्या बायकांना वाहन म्हणून, आपल्याकडे भरपूर दागिने आहेत, हे दागिने तू प्रत्येकाला वाहन म्हणून दे. त्यानंतर ते वाहनाची सुरुवात झाली आणि पुढे ही पार्वती महादेवाकडे आली आणि तिने तक्रार केली की माझ्या अंगावर एकही दागिना नाही. तर महादेव म्हणाले तू एक काम कर, तुला दागिने हवे असतील ना. त्याने आपल्या जटेतून एक केस काढला आणि म्हणाले ह्या एका केसाच्या वजना एवढं तू तिच्याकडून सोनं घेऊन ये, हा केस गहाण ठेव आणि सोनं घेऊन ये. पार्वती लक्ष्मीकडे गेली आणि तिने ते केस दिला आणि हा केस ठेवून त्याच्या वजना एवढं सोनं दे. लक्ष्मीला आश्चर्य वाटलं की केसाचं वजन ते का आणि सोनं किती आपण देणार. तिने सुरुवातीला नाकातल्या नथनीपासून सुरुवात केली की लहानसा दागिना म्हणून, पण त्याचं वजन त्या केसा एवढं होईना. नंतर तिने अंगठी काढली, हळूहळू अंगावरचे सगळे दागिने काढले. त्यानंतर ते जे कोठार होतं याचं दागिन्यांचं ते खुलं करायला सांगितलं. परंतु त्या एका केसाच्या, महादेवाच्या जटेतल्या एका केसाच्या वजना एवढं तिच्याकडे सोनं झालं नाही. आणि नंतर मग ज्यावेळी कोठार ओपन केलं त्यावेळी पार्वती म्हणाली थांब जरा, मला सोनं नाणं काय नको, की माझं सोनं आणि माझा मोठा दागिना म्हणजे माझ्या मस्तकावरचा जो कुंकवाचा टिळा आहे तो आहे आणि त्यामुळे मला आता इतर दागिन्याची गरज नाही. अशा प्रकारे त्यानंतर याला धार्मिक असं एक वळण त्या पार्वतीने लावलं. आमच्या सोनवडे ग्रामदैवताचा जो जीर्णोद्धार झाला त्याला 25 वर्ष पूर्ण झाली. तो 25वा वर्धापन दिन आज 16 आणि 17 मे या 2 दिवशी आनंदाने साजरा केला गेला आणि त्याकरता विविध धार्मिक विधींचं आयोजन आम्ही केलं होतं. लघुरुद्र आणि महायज्ञ की जेणेकरून आपल्या पूर्ण सोनवडे ग्रामस्थांना त्याचा लाभ व्हावा, त्यांचं पुढचं आयुष्य व्हावे, चांगल्या रीतीने पार पडावं, याकरता आमची ही धडपड. तसेच वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम पण घेतले गेले आणि या पदावरती या लोकांनी माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच माझ्या जन्मदाते आणि कैलासवासी सासरे यांच्या आशीर्वादाने मी हे कार्य पार पाडत आहे. आमच्या गावची दैवत श्री लिंगेश्वर देव हे यांची महिमा अगाध आहे. त्यांच्या इथे काहीही बोललेला शब्द, कुठचाही बोललेला शब्द पूर्ण होतो, त्यामुळे आमच्या मनाला खूप समाधान आहे. मी इथली माहेरवशीण आहे.
आणि आमच्या या लिंगेश्वर मंदिराचा महिमा आगाध आहे आणि इथे आल्यावर जरा प्रसन्न वाटते. ऐतिहासिक किल्ला सोनगड हा सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. इतिहासकालीन माहिती अशी की पूर्वीचे वल्लीपट्टण म्हणजे आताचे खारेपाटण या राजधानीचे राजे शिलाहार राजा भोज दुसरा यांनी या किल्ल्याची बांधणी केली. 1109 मध्ये फोंड सावंत यांनी या किल्ल्याचा जीर्णोद्धार केला. स्वराज्यात देखील या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. सन 1787 मध्ये हा किल्ला करवीरकरांनी जिंकून घेतला. त्यानंतर सावंत यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. किल्लेदार राणोजी निंबाळकर यांनी हा किल्ला जिंकून पुन्हा करवीर प्रांतात आणला. तदनंतर निंबाळकर यांनी किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी जाधव नावाचे किल्लेदार ठेवले. त्यानंतर या किल्ल्यावर काय काय घडले असावे याचा उल्लेख कुठेच आढळत नाही. पण आजही या किल्ल्यावर तोफा, बुरुज, राजवाडा यांचे जीर्ण झालेल्या अवस्थेत अवशेष आढळतात. या किल्ल्यावर गुरववाडी मार्गे जाण्यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे सिंधुदुर्ग अध्यक्ष गणेश नाईक आणि सर्व प्रतिष्ठान सभासदांमार्फत मार्गफलक लावलेले आहेत. यामुळे पर्यटकांसाठी अधिकच सोयीचे बनले आहे. तसेच गावातील सर्व वाडी वस्तींमधील विविध धार्मिक स्थळे यामध्ये श्री महापुरुष मंदिर, श्री कृष्ण मंदिर, हनुमंत मंदिर, गायीचे गोठण, श्री ब्राह्मण देव मंदिर, श्री भवानी माता मंदिर, गुरव कुलदेवता देवघर, चर्च, बौद्ध मंदिर, मस्जिद, दर्गा आहेत. तसेच सर्व धार्मिक स्थळांमध्ये मोठ्या श्रद्धेने एकसंघपणे विविध वार्षिक उत्सव, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम होत असतात. त्यामुळे सोनवडे गावाला एक वेगळं असं धार्मिक महत्व प्राप्त झालेलं असून सोनवडे तर्फ कळसुली हे गाव श्री क्षेत्र सोनवडे म्हणून ओळखलं जातं. तसेच सोनवडे गाव हे पर्यटन ग्राम म्हणूनही विकसित होत असून गावातील सार्वजनिक वृंदावन गार्डन, किल्ले सोनगड, गड नदी उगम, गड नदी खोरे, सोनवडे कोल्हापूर घाट रस्ता, नरडवे धरण, पावसाळी धबधबे व निसर्गरम्य घनदाट जंगल, डोंगरदरी परिसर, देवराई इत्यादी विविध पर्यटन स्थळांमुळे जिल्ह्यातील पर्यटकांबरोबरच मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा, सांगली, सातारा येथील पर्यटक, इतिहास संशोधक, निसर्गप्रेमी भेट देतात. सलग सुट्ट्यांमुळे राज्याच्या विविध भागातील पर्यटक सध्या कोकणात दाखल झाले असून कोकणची ही मस्त हिरवाई पर्यटकांचं मन मोहित करत आहे. उन्हाळी सुट्टी आणि कोकणाचं अगदी घट्ट नातं आहे. फळांचा राजा आंबा तसेच फणस, काजू, करवंद अशा फळांची मेजवानी फक्त उन्हाळ्यातच अनुभवायला मिळते. निसर्गरम्य समुद्र किनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरं पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती कायमच कोकणाला आहे. निसर्गरम्य कोकणात कोणत्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती ही कायमच रमणीय आहे. उन्हाळ्यात नितांत सुंदर कोकण तर अनुभवता येतोच, पण इथे दडलेल्या निसर्ग नवलांमुळे आपल्या भटकंतीची मजा द्विगुणित होऊ शकते. तर यंदाच्या कोकण भटकंतीत थोडी वाट वाकडी करून कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फ कळसुली या गावाचा अनुभव घ्यायला हरकत नाही. इथे साजरे केले जाणारे सण उत्सव तसेच सोनवडी येथे असलेली ऐतिहासिक स्थळे प्रत्येकाने अगदी आवर्जून पाहिली पाहिजेत.